नमस्कार, मी जितेंद्र वायकर. पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, एका अशा जोडीबद्दल मी आज बोलणार आहे ज्या जोडीने अक्षरशः हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कहर केला होता. कहर म्हणायला हरकत नाहीये, कारण या जोडीने आत्तापर्यंत 11हून अधिक चित्रपट केलेले आहेत आणि सगळे चित्रपट सुपर डुपर हिट ठरलेले आहेत. ती जोडी म्हणजे गोविंदा आणि करिश्मा कपूर. करिश्मा कपूर आणि गोविंदाची जर नाव जरी घेतलं तर तुम्हाला लगेच पटकन त्यांच्या सिनेमाची नावं आठवतात. हिरो नंबर 1, कुली नंबर 1, हसीना मान जाएगी, ब्ला 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 असे अनेक चित्रपट आपल्याला आठवतात. आणि या चित्रपटामध्ये काम करत असताना अचानक करिश्मा कपूर यांनी साधारणतः 2000 सालची गोष्ट आहे, 2091 पासून 99 पर्यंत हे सगळे सिनेमे येऊन गेले होते आणि 2005 पर्यंत काही गोविंदा, त्याच्यानंतर गोविंदाचे चित्रपट कुठलेही करिश्मा कपूर बरोबर आले नाही. त्याचं काय कारण होतं? का करिश्मा कपूर यांनी गोविंदा बरोबर काम करणं सोडून दिलं होतं किंवा गोविंदाने करिश्मा कपूर बरोबर काम करणं का सोडून दिलं होतं? तर याच गोष्टीचं उत्तर दिलं एका इंटरव्ह्यूमध्ये करिश्मा कपूर यांनी, की त्यांनी गोविंदा बरोबर काम करणं का सोडून दिलं होतं. खरं तर सांगायचं झालं तर गोविंदा तर एक सुपरस्टार आहेच आहे. त्यावेळेसही सुपरस्टार होते, आजही सुपरस्टार आहे. परंतु त्या काळामध्ये त्यांना चॅलेंज देणारे असे काही सुपरस्टार्स होते जे गोविंदाच्या क्रॉसमध्ये, म्हणजे गोविंदाच्या बरोबरीने ते सुद्धा सुपरस्टार होते. उदाहरण द्यायचं झालं तर सलमान खान होते, शाहरुख खान आहे, अक्षय कुमार आहे, आमिर खान आहे. तर ही सगळी खान मंडळी, अजय देवगण होते त्या काळामध्ये. तर ह्या सगळ्या मंडळीबरोबर तुम्ही पाहिलं तर करिश्मा कपूर यांचा एकही सिनेमा त्या काळामध्ये येत होता ज्या काळामध्ये करिश्मा कपूर आणि गोविंदाचे सलग एकामागे चित्रपट येत होते आणि सगळे सिनेमे सुपर डुपर हिट होते. आणि हे करत असताना करिश्मा कपूर यांना वाटलं की बाबा, की मला आता तो फक्त एक मसाला चित्रपट, जो गोविंदाचा चित्रपट असायचा, फक्त मसाला चित्रपटामध्येच काम न करता मला काहीतरी थोडंसं कमर्शियल व्ह्यूकडे बघायचं आहे, कमर्शियल सिनेमामध्ये काम करायचं आहे. आणि हे म्हणत त्यांनी गोविंदाबरोबर जेवढे सिनेमाचे ऑफर्स यायला लागले त्यांनी ते बंद केले, अक्षरशः बंद केले. की नाही, आता मला गोविंदाबरोबर फिल्म नाही करायच्या, आता मला काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी वेगळ्या कलाकारांबरोबर काम करायचं आहे. आणि त्याच्यानंतर करिश्मा कपूर यांचे काही सुपरहिट सिनेमा आले. त्यापैकी राजा हिंदुस्तानी नावाचा चित्रपट जो आमिर खान बरोबर आला होता. तुम्हाला आठवत असेल की राजा हिंदुस्तानीमध्ये काही महत्त्वाचे सीन्स होते आणि महत्त्वाची गाणी होती, सुपरहिट ठरले होते ते चित्रपट. त्याचबरोबर जुडवा सलमान खान बरोबर चित्रपट आला होता, तोही सुपरहिट ठरला होता. आणि त्याचबरोबर शाहरुख खान यांच्याबरोबर दिल तो पागल है हाही चित्रपट आला. तसंच सनी देओल बरोबर सुद्धा एक चित्रपट आला होता. त्याच्यामुळे जी ओळख होती गोविंदाची आणि करिश्मा कपूरची, ज्या वेळेस त्यांची सुपरहिट फिल्म चालले होते त्यावेळेस ते अगदी ब्रेक करून तिने दुसरीकडे टर्न घेतला आणि ते सिनेमे सुपर डुपर हिट ठरले. आणि करिश्मा कपूर ही त्या काळामधली एक सुपरस्टार कलावंत ठरली होती, ती नंबर 1 ठरली होती. परंतु एका बाजूला आपण हे जर बघितलं की करिश्मा कपूर यांनी जेव्हा 2000 मध्ये गोविंदा यांची साथ सोडली, त्याच्यानंतर गोविंदाच्या करिअरचं काय झालं? तर गोविंदाच्या करिअरचा तुम्ही जर नीट विचार केला की 2005 नंतर गोविंदाचं करिअर हे डाऊन होत चाललं होतं. खूप कमी सिनेमा यायला लागले होते, खूप कमी चित्रपटात त्यांनी कामं केलेली आहेत किंवा खूप कमी चित्रपट त्यांचे चालले. त्याच्यामुळे कुठली जोडी कुणाबरोबर हिट होईल, कुठली जोडी कुणाला लाभेल, कुठल्या जोडीला तुम्ही बघायला स्क्रीनवर आवडता, ह्याही सगळ्या गोष्टी खूप मायने टाकतात, खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की गोविंदाबरोबर त्यांनी काम करणं सोडायला पाहिजे होतं की नव्हतं पाहिजे? जर पाहिजे होतं तर का सोडलं असावं? हे मी एक कारण दिलं तुम्हाला. तुम्ही मला सांगा की काय कारण असेल की त्यांनी गोविंदाबरोबर काम करणं सोडून दिलं होतं. आणि त्याच्याबरोबर बाकी सगळ्या कलाकारांबरोबर तिने कामं केली, पण कोणाबरोबरच, कुठल्याही कलाकाराबरोबर तिची हिट जोडी अशी कुठेही ठरलेली नाही. ती फक्त गोविंदाबरोबरच ठरली, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. तर मित्रांनो, अशाच फिल्मी गप्पा आपण या चॅनलवर मांडत असतो. पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन नक्कीच भेटूया. तुम्हाला कुठला विषय पाहायला आवडेल, कुठल्या विषयावर ऐकायला आवडेल ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा, कारण तुमचे कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया. स्टिल देन सायनिंग ऑफ. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय बाय.